नमस्कार, मी निकिता. सेलिब्रिटी प्रमोटर्समध्ये आपलं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. सध्या आपण आलो स्टार प्रवाह परिवार पुरस्कार 2024ला आणि आपल्यासोबत आहे कुऱ्या राजाची गतूर आणि मालिकेची टीम. कसे आहात तुम्ही सगळे? एकदम मजेत. क्या बात आहे. काय सांगाल तुमच्या लुकबद्दल? तुझ्यापासून सुरुवात करूया. हर्षद थोडासा नर्वस दिसतो. काय झालं आहे हर्षद नेमकं? खूप नर्वस आहे मी. काय झालं नेमकं? खूप दमलो आहे, त्यामुळे ते दमण्याचे एक्सप्रेशन आहेत. नर्वस वाटत असेल पण तसं नाही आहे. आणि लुकबद्दल म्हणाल तर हा लुक ॲक्च्युली स्वप्ना राऊत यांनी डिझाईन केला आहे. द एलन हा त्यांचा पुणे बेस्ड ब्रँड आहे. सो त्यांनी खूप शॉर्ट नोटीसवर इतका छान बेबी पिंक जो रंग दिला आहे त्याला करेक्ट असा एक आउटफिट त्यांनी डिझाईन केला. सो हे सगळं क्रेडिट त्यांना जातं. ताई, तू काय सांगशील? सगळेच ॲक्च्युली स्टार प्रवाहाच्या कार्यक्रमासाठी तर खूप एक्सायटेड आहोतच. आणि आम्हाला सगळ्यांना मिळालेला रंग तुम्ही दिसतोय की बेबी पिंक आहे. आणि हा लुक आहे वनश्रीनी डिझाईन केलेला नयापन क्रिएशनमधून. सो थँक्यू तिला. आणि आता आज जाण्याचं आमचं उत्सुकता वाढली की पुढे काय कार्यक्रम आहेत. तुम्ही काय सांगाल सगळे? छान मस्त वाटतंय. स्टार प्रवाहाचा इव्हेंट आहे. हा लुक माझा मीच डिझाईन केलेला आहे. व्हाईट शर्ट आहे, नॉर्मल सोवळं आहे आणि एक जॅकेट आहे. बस दॅट्स इट. तुम्ही काय सांगाल? मीही तेच सांगेन की हा माझा लुक मीच क्रिएट केला आहे. सुंदर असा छानसा बेबी पिंक कलर आला होता आम्हाला. सो आम्ही आमच्या परीने जसं आम्हाला जमेल तसं छान बनवून आलो आहोत एन्जॉय करायला. तुझं असं क्यूटचा फ्रॉक आणि त्याच्यावर क्यूटची इयरिंग आहे. सो हे मॉमीचं आहे. डिझायनिंग कोणाचं एक्झॅक्टली? नाही, हे स्वप्ना राऊत मॅमने दिलेलं आहे. आणि त्यांनी असे इयरिंग्स पण दिले आहेत क्यूट. स्टार प्रवाहाबरोबर आपलं सगळ्यांचं अतूट नातं आहे आणि आता रेड कार्पेट आहे. कलाकारांचं गेट टुगेदर होतं. काय एकंदरीत भावना असते वर्षातून एकदा सगळे एकत्र येतात? आणि खरंच खूप छान असते, कारण आम्ही एकतर वाट बघत असतो. हे एक असतं ना, घरचं कार्य असल्यासारखं वाटतं. कारण एरवी आम्ही सगळे शूटिंगमध्ये बिझी असतो 24/7. आणि मग अशा कार्यक्रमानिमित्त चॅनलच्या माणसांशी, आमच्या EPशी, काही ऑडियन्स पण येतात त्यांच्याशी आणि इतर कलाकारांशी भेटता येतं, त्यांच्याशी गप्पा मारता येतात. इतर सिरियल्सच्या ह्याची देवाणघेवाण होते. त्याच्यामुळे मला असं वाटतं की या असल्या कार्यक्रमांची आम्ही खूप वाट बघतो. कारण एरवीच्या धकाधकीच्या शूटिंगच्या लाईफमध्ये दिस इज आमच्यासाठी खूप एक असा आनंदाचा आणि असा एक छान निवांत क्षण असतो. मजा येते. मी काय सांगाल? मला वाटतं समिधा पुरेपूर बोललेली आहे आणि अगदी म्हणजे समर्पक बोललेली आहे. त्यामुळे मी काही फार अजून त्याच्यात ॲड ऑन करत नाही. अगदी ती जे म्हणाल्या तशाच सगळ्या मिक्स फिलिंग असतात. एरवी शूटिंगमध्ये खूप धावपळ होत असते आणि मग हा एक दिवस हक्काचा असतो ज्याच्यामध्ये आरामात उठायचं, स्वतःला व्यवस्थित पॅम्पर करायचं, छान तयार व्हायचं आणि इव्हेंट अटेंड करायचं. छान म्हणजे मजा येते, खूप मजा येते. समिताताई म्हणाल्या तशाच आहे सगळं. आणि माझा हा फर्स्ट इव्हेंट आहे यांच्यासोबत अवॉर्डचा. सो मला खूप आनंद होतो आहे. आणि अजून आमचे काही फ्रेंड्स यायचे बाकी आहेत. आम्ही अजून चौघेच आहेत. तर आम्ही वाट बघतो त्यांची. अजून एन्जॉय करू, आतमध्ये जाऊन सुद्धा मजा करू, धमाल. तुझा सुद्धा फर्स्ट रेड कार्पेट आहे का हा? कसं वाटतंय तुला? मला खूप छान वाटते आणि पहिलाच अवॉर्ड फंक्शन आहे म्हणून खूप एक्साइटमेंटसुद्धा आहे. मालिकेत सध्या वेगवेगळी वळणं येतात. त्याला तुम्ही सगळेजण छान प्रकारे एकदम पार पाडतात त्या वळणांचं. सो त्याच्याबद्दल काय सांगाल? आमच्या मालिकेत तर खूपच मोठं वळण आलं आहे आणि रादर ते सगळ्यांना माहितीच आहे आणि ते कदाचित काही दिवसांनी सगळ्यांसमोर येईलच. नवीन मालिका पण सुरू होते आहे. तर त्या जागी आधी आमची मालिका होती जी अजून आहे सुरू. पण पुढे प्रेक्षकांना ती बघायला मिळेल की नाही त्याचं एक गुपित आता प्रेक्षकांना कळेलच. पण आमच्यासाठी थोडंसं मिक्स फिलिंग आहेत. कारण असं असतं ना की परिवारात आहोत, अजून परिवारात राहणारच आहोत स्टार प्रवाहाच्या. पण सिरियल ऑफ एअर होईल किंवा आमचं शूटिंग आता संपेल. सो जरा मिक्स फिलिंग्ज आहेत आमच्या. मग कुठेतरी नर्वसनेस आहे काय एक्झॅक्टली? मिक्स फिलिंग्ज आहेत ॲक्च्युली. म्हणजे एक विश्वास पण आहे, कारण स्टार प्रवाह आपल्या कलाकारांना कधीच परक करत नाही. कारण माझं हे सलग 4थं प्रोजेक्ट होतं स्टार प्रवाहाबरोबर. आणि प्रवाह खरंच कलाकारांची खूप काळजी घेतं आणि त्यांना हक्काने सांगतं की कुठेही जाऊ नका, आम्ही आहोत. त्यामुळे मी गेलं 4 प्रोजेक्ट्स म्हणजे लगातार मी स्टार प्रवाहावरतीच काम करतो आहे. तुम्ही मला कायम स्टार प्रवाहावरच बघितलं असेल. त्यामुळे मला खूप छान वाटतं आहे की एक प्रोजेक्ट संपलं तरी मला विश्वास आहे की प्रवाह मला पुन्हा एक नवीन संधी देईल आणि पुन्हा एका नव्या कार्यक्रमात तुम्ही मला नक्की बघाल याची मला खात्री आहे. आणि ही सिरियल संपते तरी म्हणजे माझं काम संपणार नाही आहे. कारण
नवीन कामाची आपण कायम हे करतच राहतो, त्यामुळे तुम्ही कधी ना कधी कुठेतरी मला लवकरच बघाल. सिरियलमध्ये नाही तर थिएटरला बघाल, आणि थिएटरला बघण्यासाठी मी स्वतः फार उत्सुक आहे. आणि म्हणजे नवीन प्रोजेक्ट काहीतरी येतो याचं गुपित त्या दृष्टीने पावलं उचललेली आहेत आणि लवकरच तुम्ही मला बघाल. अरे तुम्ही काय सांगाल तुम्ही? वाईट वाटतंच आहे, पण ठीक आहे. जसं की जे होतं ते चांगल्यासाठी होतं, यातून काहीतरी छान होणार असेल त्यासाठी तसंच आम्ही स्पोर्टिली घेतले ते सगळ्या गोष्टी, आणि ठीक आहे. तुला कसं वाटतंय नवीन नवीन सिरियलमध्ये काम करून? नवीन नवीन सिरियलमध्ये काम करून चांगलं वाटतंय, बट आता थोडंसं फुल स्टॉप येणार. हां.